हरे कृष्णा। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामह्यं ददाति स्वपदान्तिकम्। नम ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चातदेश तारिणे। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्री वासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। एकच मिनिट, मला फोन आलाय, मी जरा उत्तर देते. म्यूट आहे तुम्ही. सॉरी. हरे कृष्णा, सर्वांचं स्वागत आहे. आज आपण करतोय 15वा अध्याय पुरुषोत्तम योग. तर हा जो अध्याय आहे यात सुद्धा कृष्णाने सांगितलंय की आपला आणि त्याचा संबंध काय आहे, मग त्याच्या या संबंधात आपली ऍक्टिव्हिटी काय आहे आणि प्रयोजन काय आहे. आणि हा जो अध्याय आहे, हे जे 3 श्लोक यात आलेले आहेत, 16वा 17वा आणि 18वा 15व्या अध्यायातले, त्याला त्रिश्लोकी भगवद्गीता असंही म्हटलेलं आहे. आणि इकडे हा श्लोक जो आहे, हा जो अध्याय आहे, हा नेहमी जर तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्हाला माहित असेल तर नेहमी आश्रमामध्ये हा जेवणाच्या अगोदर म्हणतात. तर तेही तुमच्या लक्षात येईल ते असं का म्हणतात. हा अध्याय जेवणाच्या अगोदर साधारणपणे आश्रमातून हा म्हटला जातो. तर ते पण आपण बघूया. तर आता आपण अध्याय चालू करूया. प्रमोद प्रभूजी, तुम्ही आज वाचताय ना? हो, वाचीन मराठीत अनुवाद मी वाचीन. हो चालेल, मी तुम्हाला को-होस्ट करते. कुमुद माताजी. येस माताजी. वाचता? हो.
श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलं मदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। हरे कृष्णा। एक मिनिट, प्रभुजी वाचतात ना हो असतं. अनुवाद? हो. एक मिनिट, अनुवाद याचा नाहीये. आला नाही इथे. हा ठीक आहे, मी सांगते तुम्हाला. आता इकडे तुम्हाला चित्रामध्ये एक झाड दिसतंय का, आणि ते त्या झाडाची मुळं वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. म्हणजे काय दिसतंय, हे झाड म्हणजे काय आहे, एक प्रतिबिंब आहे. आता हा प्रतिबिंब नेहमी आपल्याला पाण्यामध्ये दिसतो. तर आता जरासा हा अध्याय परत जरासा थोडासा अवघड आहे, म्हणून जरा गोष्टी रूपातून सांगते. एक मुलगा चालला असतो नदीच्या काठी, आणि त्याला खाली बघत चाललेला असतो. स्वच्छ पाणी असतं आणि नदीमध्ये त्याला झाड दिसतं, आणि त्या झाडावर सुंदर आंबे लागलेले असतात, आणि त्याला मुलाला आंबे खूप आवडतात, म्हणून तो पाण्यात उडी मारतो आंबे पकडायला. तर ते काय, आंबे त्याच्या हातात लागत नाही, मग तो बाहेर येतो. परत आंबे पकडायला जातो, ते आंबे हातात येत नाही. तसं खूप वेळ करत असतो आणि आंबे काय त्याला मिळत नाही. आणि तिकडे जवळच आणि एक माणूस बसलेला असतो, आणि तो एकसारखा बघत असतो या मुलाकडे. आणि तो मुलगा असतो, त्याला वाटतं की आपण या माणसाकडे जाऊन विचारूया का, की तुम्हाला आंबे काढून देशील का. मग तो म्हणतो नको. आता जर हा माणूस म्हणाला की मला थोडे आंबे दे, मग मला सगळे आंबे नाही मिळणार, थोडे त्याला द्यावे लागतील, म्हणून तो त्या माणसाला विचारत नाही. पण सकाळपासून त्याचे प्रयत्न चालू असतात संध्याकाळपर्यंत. मग शेवटी तो म्हणतो आता मला काही मिळतच नाही, बघूया तरी याला विचारून माणसाला हा काय सांगतोय ते. म्हणून तो त्या माणसाकडे जातो आणि म्हणतो मला मदत कराल का. तो म्हणतो हो, मग चला माझ्या बरोबर, मी तुम्हाला सांगीन ती मदत करा. मग तो माणूस त्याच्या बरोबर येतो, आणि त्याला तो मुलगा सांगतो की मला हे आंबे हवेत, देता का मला आंबे. तर तो म्हणाला हो, किती हवेत तुला, जितके हवे तितके देतो. आणि ते झाड नदीच्या किनाऱ्यावर असतं. तो सरसर वर चढतो, आंबे काढतो, आणि मुलाला भरपूर आंबे देतो. तर त्याचप्रमाणे हे जे हा जो वृक्ष दाखवलेला आहे, अश्वत्थ वृक्ष, तर हा जो वृक्ष आहे आपलंही असंच होतं. आपण आनंदासाठी त्या मुलाला आंबे हवे होते, त्याला आंबे खूप आवडत होते, आणि आंबे मिळण्यासाठी तो खूप प्रयत्न करत होता, पण चुकीच्या ठिकाणी. त्याचप्रमाणे आपण सुद्धा खूप प्रयत्न करतो आनंद प्राप्तीसाठी, पण तो आनंद प्राप्तीसाठी जो काही आपण प्रयत्न करतो तो चुकीच्या जागी करतो. तो कुठे करतो, भौतिक जगामध्ये आनंद प्राप्तीचा प्रयत्न आपण अगदी म्हणजे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हापासून, अगदी लहान बाळापासून ते वृद्धापर्यंत आनंदी प्राप्तीसाठी, आनंद प्राप्त करण्यासाठी आपण चुकीच्या ठिकाणी प्रयत्नशील होतो. आणि आपल्याला तो आनंद कसा असतो की आपल्याला वाटतं की अरे मला चांगला जॉब मिळाला, मला चांगलं शिक्षण मिळालं, किंवा माझं लग्न झालं, मग मला मुलं झाली, मग आपण त्याच्यात आनंद शोधत असतो. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही भौतिक गोष्टीमध्ये आनंद नसतो, किंवा तो असला तर क्षणभंगूर असतो, टेम्पररी असतो. आणि आपल्याला आनंद कसा हवा असतो, न संपणारा आनंद हवा असतो, आणि तो चुकीच्या ठिकाणी आपण शोधतो. तर इकडे हे जे भौतिक जग आहे ते कृष्णाने कम्पेअर केलेलं आहे एका अश्वत्थ
वृक्षाशी. तर इकडे हे जे आता जे मी तुम्हाला गोष्ट सांगितली त्याच्यामध्ये नदी होती आणि पाणी हे एक मीडियम होतं प्रतिबिंबासाठी. तर इकडे आपलं जे जग आहे भौतिक जग आणि जे आध्यात्मिक जग आहे तेही तसंच आहे. हे भौतिक जग आध्यात्मिक जगाचं एक प्रतिबिंब आहे. पण ते मीडियम काय आहे इकडे तुम्हाला हे याच्यामध्ये दिसतंय का लिहिलेलं डिझायर. म्हणजे ही जी नदी आहे ही इच्छांची नदी आहे आणि इच्छांच्या नदीवर हे तुम्हाला प्रतिबिंब दिसतं. आता झाड कसं असतं त्याची मुळं जमिनीमध्ये असतात आणि त्या मुळांचं जे पोषण असतं ते पाणी आणि मातीतून त्याला पोषण मिळतं. पण हे जे भौतिक जग आहे त्याचं मूळ कुठे असतं हे इकडे जे उलट झाड दाखवलेलं आहे तर त्याचं जे मूळ असतं म्हणजे ज्याच्यापासून झाडाचा उगम होतो तर ते मूळ म्हणजे ब्रह्मलोक. ब्रह्मदेवानी ही सगळी सृष्टी तयार केली आहे. त्या अर्थाने ब्रह्मदेव किंवा ब्रह्मलोक हे या झाडाचं मूळ आहे. आणि मग झाडांना फांद्या आहेत त्या वरच्या फांद्या आहेत, खाली फांद्या आहेत आणि पानं खूप आहेत. आणि ही जी पानं आहेत ही पानं म्हणजे वेदांमध्ये असलेले मंत्र अशी एक कंपॅरिझन केली आहे की ही पानं म्हणजे वैदिक मंत्र आहेत. आणि इकडे हे जे अश्वत्थ झाड आहे ते खूप घनदाट आहे, खूप घनदाट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एखादा जीव अडकला की त्याच्यातून तो बाहेर सुटूच शकत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे एक मेज असतं ना म्हणजे आपण एकदा आत शिरल्यावर बाहेर कुठून यायचं ते समजत नाही. आपण तिकडेच गोल गोल किंवा वर खाली असे फिरत राहतो. त्याचप्रमाणे हा जो हे जे भौतिक जग आहे ज्याची तुलना अश्वत्थ झाडाबरोबर केली आहे ते जग असंच आहे एका मेज सारखं आहे. आणि आतमध्ये गेल्यावर बाहेर कसं पडायचं हे आपल्याला समजत नाही. आता हे ज्याप्रमाणे झाडाचं मूळ असतं त्याला पोषण पाणी किंवा मातीतून मिळतं तसं हे जे भौतिक जग आहे त्याला पोषण कोण देतं तर 3 गुण देतात. रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण. म्हणजे एकसारख्या आपल्याला इच्छा उत्पन्न होतात. मग त्या इच्छा तृप्तींच्या पाठीमागे आपण लागतो. मग त्या फळांशी आपण आसक्त होतो आणि मग आपण या झाडामध्ये राहतो. वर खाली राहतो. या ज्या वरच्या फांद्या तुम्हाला दिसतात या वरच्या फांद्या म्हणजे अपर प्लॅनेटरी सिस्टम म्हणजे जनलोक, तपोलोक, महरलोक, स्वर्गलोक जिकडे देवतांचा वास असतो. मग या ज्या खालच्या तुम्हाला फांद्या दिसतात या खालच्या फांद्या म्हणजे लोअर प्लॅनेटरी सिस्टम्स म्हणजे आताळ, विताळ, सुताळ. तर इकडे त्यांनी लोअर प्लॅनेटरी सिस्टम्स मध्ये म्हणजे काय दाखवलंय की प्राण्यांची योनी दाखवली की हे जे सगळे प्राणी असतात यांचं जीवन कसं असतं अंधकारात असतं. म्हणजे ते कृष्णाला पूर्ण विसरलेले असतात आणि याच्यातून बाहेर सुटायचा मार्ग त्यांना नसतो. आणि हे जे या झाडाची जी फळं आहेत ती फळं म्हणजे काय धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणजे समजा जर आपण वेदांमध्ये जे काय लिहिलंय त्याप्रमाणे आपण कर्म केली आपले विहित कर्म केले म्हणजे धर्माचं पालन केलं. मग धर्माचं पालन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला
संपत्ती मिळते. मग ती संपत्ती मिळाल्यावर आपलं काम, आपल्या इच्छा असतात त्या पूर्ण होतात आणि मग मोक्ष मिळतं. तर हे जे झाड आहे या झाडाच्या ज्या फांद्या आहेत तर त्या फांद्यांची तुलना केलेली आहे. इंद्रियांचे विषय जे आहे त्या म्हणजे फांद्या आहेत. आणि ज्याप्रमाणे इकडे तुम्हाला दिसतंय की काही लोक होम हवन करताय, हे चांगलं कर्म आहे. मग हे केल्यानंतर काय होणार, ते वरच्या फांदींवर जाणार. आणि समजा जर तुम्ही विकर्म केलं, निषिद्ध कर्म केलं की मग तुम्ही काय करता, खालच्या फांद्यांवर जाता, प्राण्यांच्या योनीमध्ये जाता. आणि म्हणजे एकसारखा एखादा जीव असतो तो वर जातो, खाली जातो, खालून वर जातो, म्हणजे एकसारखं हे सायकल जे आहे या झाडामध्ये आपण अडकलेले असतो. आणि या झाडातून आपण बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे भौतिक जग इकडे असं सांगितलेलं आहे की एका वटवृक्षासारखं घनदाट, कुठून आत आलो आणि कसे बाहेर जायचे हे काही समजत नाही आपल्याला. हा प्रभूजी वाचता वास्तव का? वास्तव वास्तव हरे कृष्ण. या झाडाच्या फांद्या खालच्या दिशेने आणि वरच्या दिशेने पसरलेल्या आहेत. भौतिक निसर्गाच्या 3 पद्धतींनी पोषित आहेत. डहाळ्या इंद्रियांच्या वस्तू आहेत. या झाडाची मुळे देखील खाली जात आहेत आणि ती मानवी समाजाच्या फलदायी कृतींना बांधलेली आहेत. हरे कृष्ण. म्हणजे हे मी तुम्हाला आत्ताच समजावून सांगितलं की या झाडाची मुळं आहेत त्याला पोषण कोण करतं, की जे प्रकृतीचे 3 गुण आहेत, सत्व, रजो आणि तमो गुण पोषण देतात त्या मुळांना. म्हणून आपण या भौतिकातच राहतो, आपण या बाहेर पडू शकत नाही. आणि सर्व इंद्रियांच्या वस्तूंमध्ये, इंद्रियांचे जे विषय आहे त्याच्याशी आपण बांधले जातो. हे तुम्हाला बघितलं हे कसं, हे भौतिक जग आहे, हे मूळ आहे, म्हणजे ब्रह्मलोक आहे. ब्रह्माने पूर्ण सृष्टी तयार केलेली आहे आणि या सगळ्या फांद्या आहेत. हरे कृष्ण. प्रभूजी हरे वाचा. कृष्ण. वास्तव या वृक्षाचे खरे स्वरूप ज्या जगात जाणवू शकत नाही. ते कोठे संपते, कुठून सुरू होते किंवा त्याचा पाया कुठे आहे हे कोणालाही समजू शकलेले नाही. पण दृढ निश्चयाने, अलिप्ततेच्या शस्त्राने हे झाड तोडले पाहिजे. असे केल्याने एखाद्याने ते स्थान शोधले पाहिजे जेथून एकदा गेल्यानंतर कधीही परत येत नाही आणि ज्याच्यापासून सर्व काही सुरू झाले आहे आणि ज्याच्यामध्ये सर्व काही अनादी काळापासून आहे, अशा परमपुरुषाला शरण जावे. हरे कृष्ण. म्हणजे आता या भौतिक जगातून आपल्याला सुटायचंय. मग आपण या भौतिक जगातून कसं सुटायचं, तर आपल्याला हे झाड कापलं पाहिजे. मगच आपण या भौतिक वृक्षातून, या भौतिक जगातून आपली मुक्ती होईल. म्हणजे काय करायचं की आपण हे झाड कसं कापायचं, वैराग्याच्या तलवारीने कापायचं. मग वैराग्य म्हणजे काय, मला कोण सांगेल? हात वर करा. वैराग्य म्हणजे काय? अनम्यूट करता येते ना तुम्हाला? वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे काय? संसारापासून अलिप्तता ना. बरं. आणि कोणाला काही ऍड करायचंय? चालू हा, कोण सांगणार आहे? संसारापासून सर्व कर्म झाल्यानंतर निवृत्त होणे आणि श्रीकृष्णाच्या भजनात राहणे, हे सुद्धा एखाद्याचा अर्थ असू शकेल.
तुमचा प्रभूजी जरा ऑडिओ आणि आवाज कमी येतोय, जरा मोठा आता येतोय का आवाज? आता येतोय? हा. आताची कुठलीही आसक्ती न ठेवता कर्म करून कृष्णार्पण करणे. बरं, तर आता आपण इकडे बघूया श्रील प्रभुपाद काय म्हणताय की वैराग्य म्हणजे काय. वैराग्य म्हणजे या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. वैराग्य म्हणजे आपण ज्ञान घेतलं पाहिजे, ज्ञानाने वैराग्य मिळतं आपल्याला, तर ज्ञान हवं. दुसरं गोष्ट म्हणजे ज्ञान कोणाकडून घेतलं पाहिजे, एक बोनाफाईड स्पिरिच्युअल मास्टर म्हणजे प्रामाणिक गुरूंकडून ऐकलं पाहिजे. मग आपण काय ऐकलं पाहिजे की आपण कोण आहोत, कृष्ण कोण आहे हे आपण ऐकलं पाहिजे. आणि चौथं म्हणजे कृष्णाला शरण जाणे. कृष्णाला कसं शरण जायचं, पहिल्यांदा आपल्या गुरुना शरण जायचं, ते सांगतात त्याच पावलांवर चालायचं. मग अशा तऱ्हेने वैराग्य निर्माण होतं. आणि कृष्णाला आपण सगळे हवे आहोत. कसे हवे आहोत, ज्ञानाने वैराग्य मिळवा. असं नाही की माझा बिझनेस चालत नाहीये, कुठे माझं लग्न झालं पण माझं लग्नही मोडलं, मला मुलं होत नाहीये, कोणी माझ्याकडे चांगलं बोलत नाही, जो तो उठून भांडतोय, चला आता मला वैराग्य आलं, हे मला समजलं की हे भौतिक जग काय आहे. नाही, असं वैराग्य नाही. तुमच्याकडे सगळं जरी असलं तरी वैराग्य जेव्हा ज्ञानाने येतं तेव्हा तुम्ही कृष्णाला कधीच सोडणार नाही आणि तुम्ही कृष्णाकडे जा. तर श्रील प्रभुपाद म्हणतात की वैराग्य कसं आलं पाहिजे, त्यासाठी काय केलं पाहिजे, ज्ञानार्जन. त्याच्यानंतर तुम्ही गुरु केले पाहिजे, ते गुरु काय सांगतात ते ऐकलं पाहिजे. मग तुम्हाला गुरु सांगणार की कृष्ण कोण आहे, तुम्ही कोण आहात आणि तुमचं कार्य काय, आणि तुम्ही कृष्णाला शरणागती गेला पाहिजे थ्रू द गुरु. तर असं केल्याने जे वैराग्य निर्माण होतं ते कायम राहतं. हरे कृष्ण. कुमुद माताजी. येस माताजी. 15.5 हो माताजी. एक मिनिट माताजी. निर्माण मोहाजित संग दोषः अध्यात्म नित्या विनिवृत्त कामः. वेगळा आहे. सूर्यो 15.6 आहे वाटतं. 15.5 असेल माताजी. ते 5च लिहिलेले, 6 नाहीये. 5 आहे, पण तो श्लोक 6वा आहे. ओके ओके. हा तर लिहिल्यामध्ये ओके. हा बरोबर. न तद्भासयते सूर्यः न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामं परमं मम. हरे कृष्णा. हरे कृष्ण. माझे ते निवासस्थान सूर्य किंवा चंद्र किंवा विजेने प्रकाशित होत नाही. जो पोहोचतो तो कधीही या भौतिक जगात परत येत नाही. हरे कृष्ण. आता इकडे कृष्ण आपल्याला त्याच्या धामाबद्दलचं वर्णन करतोय, गोलोक वृंदावन. तर इकडे तुम्हाला दिसतंय का, इकडे गोलोक वृंदावन आहे, त्यात कृष्ण आहे, गायी आहेत आणि इतर राधा आहे, इतर सगळे त्याचे मित्र आहेत. तर ते गोलोक वृंदावन कसं आहे की तिकडे सर्वांचं शरीर जे आहे ते स्वयंप्रकाशी आहे आणि तिकडे कोणालाही सूर्याची किंवा चंद्राची
गरज भासत नाही. ज्याप्रमाणे आपण या भौतिक जगामध्ये आहोत, इकडे सर्वत्र अंधारच आहे आणि आपल्याला कृष्णाने सोय केली आहे. कुठली सोय केली आहे? जसं आपण इकडे रात्र झाल्यावर ट्यूबलाईट लावतो घरी, तसं हे पूर्ण अंधाराचंच एक अंधाराचं साम्राज्य आहे. मग कृष्णाने सोय केली आहे चंद्राची आणि सूर्याची सोय केली आहे. पण कृष्ण म्हणतो की जिकडे मी राहतो, गोलोक वृंदावन, तिकडे चंद्र, सूर्य किंवा इतर काहीही वीज लागत नाही. तिकडे स्वयंप्रकाशी आमचं शरीर जे आहे सगळ्यांचं ते स्वयं प्रकाशी आहे. मग इकडे आता जे 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 काही तुम्ही जर बघितलं शुद्ध असतं. शुद्ध म्हणजे एक प्रकारची शक्ती असते, एक प्रकारचा फोर्स असतो. आणि कुठलंही जी वस्तू शुद्ध असते ती खूप तेजोमय असते, म्हणजे त्याला स्वतःचा प्रकाश असतो. आणि इकडे ईशोपनिषद मध्ये कृष्णाची तुलना केली आहे की कृष्णाची तुलना सूर्याकडे केलेली आहे. कृष्ण कसा आहे? अपाप बुद्धम. म्हणजे काय? समजा जर सूर्य आहे आणि एखादं पाणी आहे आणि खराब आहे, म्हणजे आता एक गटर असेल किंवा कुठलंही काही घाणेरडं पाणी असेल, तर सूर्य काय करतो? ते जे पाणी घाण आहे ना, ते घाण पाणी सुद्धा सुकल्यावर किंवा त्याचं जे इन्फेक्शन आहे ते त्यातले जर्म्स सुद्धा मरतात. पण कृष्ण किंवा सूर्य कसा असतो? त्याला ते इन्फेक्शन लागत नाही. सूर्य कधीच कॉन्टॅमिनेट होत नाही. जर तुम्हाला माहित असेल तर खूप शतकांपूर्वी, म्हणजे मला वाटतं साधारण 15 नाही तर मी जरा दार उघडून येते, बेल वाजली आहे. तर काही शतकांपूर्वी युरोपमध्ये ज्यांना ज्यांना बरं नव्हतं आणि स्पेशली स्किन इन्फेक्शन ज्यांना झाली होती, त्यांना अशा हॉस्पिटलमध्ये ठेवायचे की वर पूर्ण ग्लास असायचा आणि सनलाईट त्यांच्या शरीरावर सूर्यप्रकाश पडायचा आणि त्यांना ती ट्रीटमेंट द्यायचे, सन ट्रीटमेंट, आणि त्यांचं इन्फेक्शन बरं व्हायचं. तर आता सूर्याचा प्रकाश त्या इन्फेक्शनवर पडल्यावर तर ते सूर्याला कधीच इन्फेक्शन होत नाही, म्हणजे सूर्य कधीच कॉन्टॅमिनेट होत नाही. त्याचप्रमाणे कृष्ण पण तसाच आहे की अपाप बुद्धम, म्हणजे आपलं कितीही पाप असेल पण आपण कृष्णाकडे शरणागती गेलो तर तो सगळं आपलं पाप काढतो, आपल्याला शुद्ध करतो. आणि कृष्ण आपल्याला हे एवढं का सांगतोय की माझं धाम असं आहे आणि स्वयंप्रकाशी आहे, आणि हे तर इकडे खूप थोडं सांगितलंय. पण भागवतात खूप सुंदर त्यांनी वर्णन केलंय. मी शेवटी तुम्हाला सांगेन बरं का क्लासच्या. तर हे इतकं कृष्ण का सांगतोय आपल्याला? कारण तो म्हणतोय की तुम्ही माझ्याकडे लवकर या, तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहात आणि तुम्ही माझे आहात, म्हणून कृष्ण आपल्याला सांगतो. आता इकडे गोलोक वृंदावन दाखवलेलं, तर तिकडे जर जायचं असेल तर कुठलंही तुम्हाला स्पेसशिप किंवा तुम्ही कशाने जाऊ शकत नाही. तिकडे फक्त आपण जेव्हा कृष्णाची भक्ती करतो, जप करतो, तेव्हाच आपल्याला इकडे एंट्री मिळते, म्हणजे हा जपमा आपला पासपोर्ट असतो. आणि हे आपलं जग आहे, भौतिक जग आहे, जिकडे पूर्ण अंधार आहे. हरे कृष्ण. कुमुद माताजी.
येस माताजी बोला. हा ओके हा हा ओके. 7वा श्लोक आहे माताजी. एक सेकंड. एक मिनिट माताजी. ममे वांशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. या अटीतटीच्या जगातले जीव हे माझे शाश्वत खंडित भाग आहेत. कंडिशन्ड जीवामुळे ते मनासह 6 इंद्रियांशी खूप संघर्ष करत आहेत. हरे कृष्ण. म्हणजे इकडे आपल्याला कृष्ण सांगतो की माझ्याकडे तुम्ही लवकर परत या. हे जे तुम्ही अशा ठिकाणी राहताय ना, त्याच्यापेक्षा माझा धाम बघा किती सुंदर आहे. इकडे कसं मटेरियल वर्ल्ड आहे, एव्हरी स्टेप इज अ डेंजर. श्रील प्रभुपादांचं स्टेटमेंट आहे. पण तुम्ही माझ्याकडे या. का? कारण तुम्ही माझे आहात, तुम्ही माझे अंश आहात. आणि इकडे तुम्हाला लक्षात घ्या की इकडे एक खूप महत्वाची गोष्ट आपल्याला श्रील प्रभुपादांनी सांगितलेली आहे की आपण कोण आहोत. आपण कृष्णाचे अंश आहोत. आणि अंश कसे? सनातन. सनातन आहोत म्हणजे आपण कृष्णाचे अंश आहोत, आपण सनातन आहोत. आपण कधी कृष्णाशी एकरूप होऊ शकत नाही. आपली स्वतःची आयडेंटिटी जी आहे ती नेहमी राहते. असं होत नाही की मोक्ष मिळालं किंवा मुक्ती मिळाली म्हणजे कृष्णाची एकरूप होतो. नाही, आपली जी आयडेंटिटी आहे ती आपली स्वतःची राहते. आणि आपण कोण म्हणून राहतो? आपण कृष्णाचे नित्य सेवक म्हणून आपण कृष्णाबरोबर राहतो. तर ऑलवेज आपण एक सेपरेट लिव्हिंग एंटिटी असतो, आपण सेपरेट असतो. सनातन आहोत आणि कृष्णाचे अंश आहोत. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की एखादं बाळ जेव्हा आईच्या गर्भात असतं तेव्हा सुद्धा ते सेपरेट असतं ते. आणि जन्म झाल्यावर सुद्धा काय होतं? ते सेपरेट असतं. ते बाळ कोण असतं किंवा तो मुलगा कोण असतो? तो त्याच्या आईचा असतो. आई म्हणते तू माझा मुलगा आहेस, पण तरी तो सेपरेट असतो, त्याची एक आयडेंटिटी असते. त्याचप्रमाणे आपणही सेपरेट असतो, आपली आयडेंटिटी असते, आपण अंश असतो आणि सनातन अंश असतो. आणि इकडे कृष्णाला माहिती आहे की आपलं जे लाईफ आहे ते कसं आहे. आपण बद्ध आत्मा आहोत आणि आपली 5 इंद्रिये जी आहेत मनासह 6 इंद्रिये म्हणजे 5 इंद्रिये आपली आणि मन यांच्याबरोबर आपला खूप संघर्ष चालू आहे. म्हणजे आपला खूप स्ट्रगल चालू आहे आपल्या मनाबरोबर, मेनली मन. तर हे कृष्णाला माहिती आहे. असं नाहीये की कृष्ण आपल्याला सांगतोय आणि त्याला माहित नाहीये. नाही, त्याला माहिती आहे की हा संघर्ष चालू आहे. आणि इकडे हे उदाहरण सांगायला त्यांनी असं दाखवलंय की ही ज्याप्रमाणे एक ठिणगी असते, खूप आग जेव्हा पेटलेली असते, तुम्ही होळीच्या वेळेला बघता ठिणगी असते, तर ती ठिणगी जी असते म्हणजे तेवढे आपण असतो लहान कम्पेअर्ड टू मोठा जो फायर असतो. म्हणजे आपण अगदी क्वांटिटीमध्ये अणू असतो, कृष्ण विभू असतो, पण क्वालिटी वाईज आपण सेम असतो, सेम लाईक कृष्ण. आणि ज्याप्रमाणे आता इकडे आणि एक मला सांगायचंय तुम्हाला की आता झाडाचं फळ असतं, ते फळ काय असतं? पंचमहाभूतांचं बनलेलं असतं. त्याच्यामुळे ते या पंचमहाभूताकडे नॅचरली त्याचं आकर्षण असतं. आणि ते कसं मातीतून ते झाड आलेलं असतं आणि त्याच्यातून त्याचा जन्म झाला असतो. म्हणून फळाचं नॅचरल आकर्षण धरतीकडे असतं. म्हणून तुम्ही बघितलं का फळ नेहमी खाली पडतं, वर नाही पडत.
त्याचप्रमाणे जेव्हा आता ही आग त्यांनी ही इकडे दाखवले, हे अग्नी तत्व आहे आणि अग्नी तत्वाचा असा हेड म्हणायला हरकत नाही किंवा तो सूर्यदेव असतो. तर ठिणगी जेव्हा उडते तेव्हा ती पहिल्यांदा काही क्षण वर जाते आणि मग खाली पडते. तिचं नॅचरल अट्रॅक्शन सूर्याकडे असतं, अग्नीचं. त्याचप्रमाणे आपलं सुद्धा नॅचरल अट्रॅक्शन हे कृष्णाकडे असतं आणि ते थोडंसं आपण जर असं जागवलं ना तर आपलं त्याचं भक्तीमध्ये रूपांतर होतं. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. 15.8. हो माताजी आहे. शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वेतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भौतिक जगतातील जिवंत प्राणी त्याच्या जीवनाविषयीच्या विविध संकल्पना एका शरीरातून दुसऱ्या शरीरात वाहून नेतो, जसे हवेत सुगंध वाहून नेतो. हरे कृष्ण. तर आता इकडे मला जरा अर्जंट एक काम आलेलं आहे, मला काल ती जावं पडेल आज माताजी, तर मी लिव्ह करू? बरं लिव्ह करा तुम्ही. सॉरी माताजी, एकदमच अर्जंट काम येऊन गेलं म्हणून मी जातीये. चालेल. मग आता इकडे कृष्ण आपल्याला काय सांगतो की ज्याप्रमाणे आपण आता जर फिरायला गेलो आणि एक सुंदर गुलाबाची बाग असेल आणि तिकडे जवळ जाता जाता आपल्याला सुंदर गुलाबाचा सुगंध येतो. तो सुगंध काय येतो, कारण तिकडची हवा वाहत वाहत आपल्याकडे आलेली असते आणि ती हवा या गुलाबाचा सुगंध घेऊन येते. त्याचप्रमाणे आपण सुद्धा जेव्हा आपण आपल्या शरीरात असतो तेव्हा आपण काय म्हणतो की मी हे शरीर आहे, मी आत्मा नाही. हे आपलं 100% आपण आपलं हे ठाम मत असतं. पण ज्या क्षणी आपण मरतो, मृत्यू येतो, त्याच क्षणी हे जे आपलं मनामधलं ठाम मत आहे की मी हे शरीर आहे, हे जातं. म्हणजे ज्याप्रमाणे हवा सुगंध घेऊन येते गुलाबाचा आणि मग जरा पुढे गेल्यानंतर तो सुगंध कमी होतो आणि ती हवा इकडे तिकडे जाते, म्हणजे तो डिफ्यूज होतो. त्याचप्रमाणे आपण सुद्धा एक आपलं मत, जोपर्यंत आपल्याला शरीर असतं आपण म्हणतो मी हे शरीर आहे. मग मृत्यू आल्यानंतर आपण ते जे मत आहे ते नाही मानत, आपण म्हणतो नाही मी हे शरीर नाही. मग परत आपल्याला दुसरं कुठलं तरी शरीर मिळतं. मग आता समजा जर आपल्याला कुत्र्याचं शरीर मिळालं, मग आपण काय म्हणतो की मी आता कुत्रा आहे. मी माझं काम काय आहे, इकडे या घरी कोणी अनोळखी माणसं आली तर मी त्यांच्या अंगावर भुंकायला पाहिजे. ही जी जमीन आहे ही सर्व माझी आहे. या जमिनीमध्ये इतर कोणीही यायचं नाही. आलं तर मी जोरजोरात भुंकणार. तर ही एक त्याचं मत असतं की मी कुत्रा आहे आणि मला भुंकायचंय. मग परत मेल्यानंतर तो जो भ्रम आहे की मी हे शरीर आहे ते जातं. ज्याप्रमाणे हवा एक सुगंध घेऊन येते, मग तो सुगंध हळूहळू कमी होऊन मग तो सुगंध येत नाही. त्याचप्रमाणे आपण सुद्धा असं होतं, आपल्याला आपली एक संकल्पना असते, मग ती एक शरीर असेपर्यंत राहते, मग ती जाते. परत दुसरं शरीर आल्यावर परत ती संकल्पना येते. हरे कृष्ण. प्रमोद प्रभूजी. पहिलं सुरुवातीचं दिसत नाही. अशा प्रकारे दुसरे स्थूल शरीर धारण करून विशिष्ट प्रकारचे कान, जीभ, नाक आणि स्पर्शाची भावना प्राप्त करतो, जे मनाच्या संदर्भात एकत्रित केले जातात. अशा प्रकारे तो विशिष्ट इंद्रिय वस्तूंचा आनंद घेतो.
पहिला तो जीव दिसला नाही अर्धवटाला ते स्क्रीन. ओके. तर हरे इकडे काय सांगितलंय आपल्याला की जे आपल्या ज्या इच्छा असतात मग त्या इच्छा आपल्या मनामध्ये असतात. मग मन सेंटरला आणि त्याच्या बाजूला सगळ्या इंद्रियांचा कन्स्ट्रक्शन केलं जातं. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा बिल्डर असतो त्याचा प्लॅन असतो ना की आपण बिल्डिंग कशी करायची, कुठे टेरेस करायची, कुठे गार्डन करायची आणि कुठे काय करायचंय सगळा त्यांचा तो प्लॅन असतो. त्याचप्रमाणे प्रकृतीचाही प्लॅन असतो. आपल्या इच्छा किंवा आपलं मन मधोमध आणि त्याच्या भोवती सगळी इंद्रिय असतात. म्हणजे ज्याप्रमाणे एक गिद्धाड असतो, त्या गिद्धाडाचे डोळे खूप तीक्ष्ण असतात. त्याची दृष्टी त्याला 3-3, 4-4 मैल लांब दिसू शकतं. मग एखादा कुत्रा असेल तर कुत्र्याचं काय असतं, त्याला आपल्या जागेचं खूप असतं आणि त्याला कोणीही अनोळखी माणसं त्याच्या टेरिटरीमध्ये त्याच्या जागेत आलेली आवडत नाही. तर हे त्याचं खूप असतं, तो कोणालाही यायला देत नाही. म्हणून त्याचे सेन्सेस कसे असतात की खूप लांबून जरी माणूस येत असेल तर त्याला लांबूनच वास येतो त्या माणसाचा. आणि कान सुद्धा त्याचे हिअरिंग पॉवर जी असते ती जबरदस्त असते. तर हे का असतं, कारण त्याच्या त्या इच्छा असतात की माझ्या टेरिटरीमध्ये कोणी आलं नाही पाहिजे आणि त्याप्रमाणे हे सेन्सेस अरेंज्ड असतात अराउंड द माइंड. आणि म्हणून कुत्रा हे पोलीस डॉग म्हणून खूप त्याचा उपयोग होतो. त्याच्या या इंद्रियांमुळे, म्हणजे त्याचं नाक आणि कान हे खूप तीक्ष्ण असतात. आता मी हा वाचते श्लोक आणि मग प्रभूजी तुम्ही हे वाचा. हो हरे कृष्ण. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. निर्बुद्ध माणसाला समजू शकत नाही की जिवंत प्राणी आपले शरीर कसे सोडू शकते किंवा निसर्गाच्या प्रभावाखाली तो कोणत्या प्रकारच्या शरीराचा आनंद घेतो हे समजू शकत नाही. परंतु ज्याचे डोळे ज्ञानाने, तेवढंच राहील, पुढचं वाक्य आलेलं नाही बहुतेक. परंतु ज्याचे डोळे ज्ञानाने, त्याचं पुढचं एक मिनिट मी पुढे बघते आहे का. नाहीये. ठीक आहे, ते दिसत नाहीये. परंतु ज्याचे डोळे ज्ञानाने, मला वाटतं म्हणजे ज्याचे डोळे, कोणाकडे पुस्तक आहे का श्रील प्रभुपादांनी लिहिलेलं आहे माताजी. मग वाचता का? श्लोक क्रमांक 10 ना. हो. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो तसेच प्राकृतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाही. परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहेत तो हे सर्व पाहू शकतो. हरे कृष्ण. म्हणजे ज्याला ज्ञानदृष्टी आहे तो सगळं हे बघू शकतो. आता समजा जर इकडे त्यांनी सांगितलंय श्रील प्रभुपादांनी की एखादा मूर्ख माणूस असतो, त्याला समजत नाही की एखादा आत्मा जो आहे तो शरीर कसं सोडतो आणि मग त्याला दुसरं शरीर कसं मिळतं, का मिळतं, कारण हे प्रकृतीच्या तिन्ही गुणांनी बांधल्यामुळे ते त्याला दुसरं शरीर मिळतं. पण ज्याच्या डोळ्यांना ज्ञानाची दृष्टी आहे त्याला हे सगळं दिसतं. का? कारण त्याचं ट्रेनिंग झालेलं आहे, त्याला नॉलेज मिळालेलं आहे. आता इकडे
मला सांगायचं आहे की कृष्णाला जे वैराग्य हवंय ना ते ज्ञानाने आलं पाहिजे. आता समजा जर एखादा माणसाचा मृत्यू झाला तर त्याच्या परिवारातली लोक जी आहेत ती काय हे करतील की 1-10-12 दिवस शोक करतील आणि त्यांना असं हे होईल, खूप वाईट वाटेल की आमका आमच्या परिवारातल्या एकाचा मृत्यू झाला आणि मग ते 10-12 दिवस शोक करतील, 1 महिना शोक करतील आणि थोडेसे डिटॅच होतील. म्हणजे तुम्ही बघितलंय ना, मग ते लग्नाला बोलवलं तर म्हणतील नाही आम्ही आता कुठेही नाही जाते, हे असं असं झालं. पण तीच लोक एका वर्षाने तुम्ही बघितलं नाही तर एका महिन्यानी किंवा 6 महिन्यांनी सगळीकडे जातायत, सगळीकडे एन्जॉय करतात. मग त्यांना हे जे वैराग्य आलं त्याला काय म्हणतात, स्मशान वैराग्य म्हणतात. तर कृष्णाला असं नकोय, त्याला काय पाहिजे की ज्ञानाने तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही तुमचं वैराग्य, स्मशान वैराग्य मला नकोय तुमच्याकडून, की मी अगोदर मी जे सांगितलं वैराग्य ते भौतिकाला कंटाळून मला मी पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला तो नाही आला, मी लग्न करायचा प्रयत्न केला ते झालं नाही, किंवा मला मुलं नाही झाली, मला हे नाही मिळालं ते नाही मिळालं, ते सुद्धा त्यांनी वैराग्य येतं माणसाला, पण ते राहत नाही जास्त काळ. तर आपल्याला कृष्ण काय सांगतोय की स्मशान वैराग्य म्हणजे की तो माणूस काही काळ डिटॅच्ड राहतो आणि नंतर परत तो अगोदर सारखा भौतिकात तो आसक्त होतो. तर समजा जर इकडे त्यांनी उदाहरण दिलंय, एक गाडी ब्रेकडाऊन झाली तर हा माणूस आहे जो गाडी चालवतोय त्यांनी बॉनेट उघडलं आणि त्याला काहीच समजलं नाही, मग तो कोणाकडे जातो, मेकॅनिक कडे जातो आणि ती गाडी फिक्स करतो. तसं आपण सुद्धा, आपल्याला ज्ञान हवंय कारण कृष्ण सारखा ज्ञानावर भर देतो. तर ज्ञानासाठी आपण कोणाकडे गेलं पाहिजे, आपण गुरूंकडे गेलं पाहिजे, प्रामाणिक गुरूंकडे गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आत्मसाक्षात्कारात बसलेला प्रयत्नशील अतींद्रियवादी हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतो, परंतु जे आत्मसाक्षात्कारात स्थित नाहीत ते प्रयत्न करूनही काय घडत आहे ते पाहू शकत नाहीत. हरे कृष्ण. इकडे चैतन्य महाप्रभू आहेत आणि त्यांचे हे सगळे भक्त आहेत आणि ते त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत. का? कारण त्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे आणि मग असा जो माणूस असतो आत्म साक्षात्कारी तो इतरांना गाईड करू शकतो. पण ज्यांचा आत्मसाक्षात्कार झाला नाहीये मग ते त्यांना परम सत्य जर बघायचं असेल तर त्यांना एका प्रामाणिक गुरूंचंच मार्गदर्शन घ्यावं लागतं. हरे कृष्ण. मी वाचते 13वा श्लोक आहे. गामाविश्यच भूतानि धारयामि अहम ओजसा पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. हरे कृष्ण. मी प्रत्येक ग्रहात प्रवेश करतो आणि माझ्या ऊर्जेने ते कक्षेत राहतात. मी चंद्र बनतो आणि त्याद्वारे सर्व भाज्यांना जीवनाचा रस पुरवतो. हरे कृष्ण. म्हणजे इकडे कृष्णाने सांगितलंय की आता समजा बघा एक मोठं कलिंगड आपण घेतलं आणि ते उंच आकाशात फेकलं तर ते काय आकाशात राहणार नाही, सस्पेंडेड, ते काय होईल लगेच जमिनीवर खाली पडेल. आता जर तुम्ही बघितलं असेल तर हे सगळे जे ग्रह आहेत ज्युपिटर, सॅटर्न, आपली पृथ्वी, मार्स, मंगळ, हे सगळे जे ग्रह आहेत
हे केवढे जड आहेत, कितीतरी हेवी आहेत ते इन टन्स. काय म्हणजे ते कॅल्क्युलेशन करता नाही येणार त्यांचं वेट किती आहे, एवढे आहे. मग हे बरोबर अशी सस्पेंडेड कसे राहत आहेत अंतरिक्षात, हे इकडे कृष्णाने सांगितलंय की मी प्रत्येक ग्रहामध्ये प्रवेश करतो आणि कृष्णामुळेच हे ग्रह आहेत हे खूप हलके होतात, आपल्या जागेवर राहू शकतात आणि कृष्णाच्या आधारामुळे ते एकाच ऑर्बिट मध्ये फिरतात. असं कधी झालंय का की ते बाहेर आले त्यांच्या ऑर्बिट मधून आणि ऍक्सिडेंट झालेला आहे? नाही, असं कधीच झालेलं नाही. आणि पुढे जाऊन कृष्णाने सांगितलंय की वेगवेगळ्या भाज्या असतात, तर या भाज्यांची चव वेगवेगळ्या भाज्यांची चव वेगवेगळी असते. ती कशामुळे असते? कारण चंद्र आहे तो या भाज्यांना ती जी चव आहे तो अर्पण करतो. चंद्र ती जी प्रत्येक भाज्यांची चव आहे ती चव त्या भाज्यांना अर्पण करतो. आता पुढे आपण बघूया, कृष्ण आपल्याला सांगणार आहे की मी तुमचा पालन करता. आता पालन करता म्हणजे आपल्याला वाटतं फक्त खाणं पिणं आणि पैसा. नाही, कृष्ण आपला पालन करता आहे, तो आपल्या स्थूल शरीराचा पालन करताय, सूक्ष्म शरीराचा पालन करताय आणि आत्म्याचा सुद्धा पालन करताय. आता बघूया पुढे. मी हा श्लोक वाचते. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणीनां देहमाश्रिताः प्राणापान समायुक्त पंचामन्यं चतुर्विधम. हरे कृष्ण. प्रत्येक सजीव शरीरात मी पचनाचा अग्नी आहे आणि मीच जीवनातील वायू आहे. येणारी आणि येणारी, ज्याप्रमाणे मी 4 प्रकारच्या अन्न पदार्थांचे पचन करतो. आता तुमचा आवाज खूप कमी येतोय प्रभूजी. इतरांना आवाज येतोय का की मलाच कमी येतोय? येतोय माताजी, येतोय आवाज. येतोय का? मग मी माझे जरा सेटिंग चेक करते. तो कशामुळे मी कमी परत एकदा बोलून बघतो. आता आवाज येतोय माझा बरोबर? हो येतोय. ओके, बरं. मी माझे जरा सेटिंग्स बघते. बरोबर आहे माझे सेटिंग्स. ठीक आहे. ठीक आहे. मी मायक्रोफोन जरा जवळ घेऊन बोलीन. हा, परत वाचू एकदा? नाही राहू दे. आता मी हे सांगते, याचं एक्सप्लेनेशन देते. कृष्ण आपल्या स्थूल शरीराचं पालन पोषण कसं करतो, आता हा श्लोक आपल्याला सांगतोय. कृष्ण सांगतोय की मी तुम्ही जे काय खाता ते पचवण्यासाठी मी अग्नीचं रूप घेतो आणि तुमच्या सगळ्या अन्नाचं पचन या अग्नीमुळे होतं. तर या अग्नीला वैश्वानर म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण हा जो अध्याय आहे हा नेहमी बहुत करून आश्रमात जेवणाच्या अगोदर हा अध्याय म्हटला जातो. मग इकडे आपण कृष्ण सांगतो की जी 4 वेगवेगळे पदार्थ आहेत खाण्याचे, ते कुठले? काही खाण्याचे पदार्थ आपण चावून खातो, काही आपण चोखतो, काही आपण गिळतो आणि काही पितो. या 4ही अन्न पदार्थांचं पचन मी करतो. आता तुम्ही ऐकलं असेल आयुर्वेदामध्ये ते सांगतात तुमची पचनक्रिया बरोबर नाही, नाडी वगैरे तपासतात आणि सांगतात. म्हणजे काय, हे जे वैश्वानर आहे ना किंवा ही जी अग्नी आहे ही एकदम स्लो झालेली असते, त्याच्यामुळे ते अन्न पचत नाही आणि मग त्यांना वेगवेगळे काही प्रॉब्लेम्स येतात. तर इकडे आपल्याला कृष्ण सांगतोय की
मी हे अन्न सगळं पचवतो. आणि इकडे हे पण सांगितलंय आता अग्नी प्रज्वलित व्हायला हवा लागते ना, हे तुम्हाला माहित असेल. तर मग त्यासाठी इकडे सांगितलंय की जो आउटगोईंग एअर आहे आणि इनकमिंग म्हणजे श्वास उश्वास, तो पण मी आहे. आणि त्या श्वासा उश्वासाने ही जी अग्नी आहे त्याला हवा मिळते आणि ही अग्नी प्रज्वलित होते. तर इकडे कृष्णाने सांगितलंय तो आपल्या स्थूल शरीराचा पालन करता कसा आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढचा श्लोक आपण बघूया. आता मी हा वाचते. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वरहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेदविदेत चाहम्. हरे कृष्ण. या पुढच्या अनुवादातला काही भाग त्या चित्राच्या खाली गेलाय, त्याच्यामुळे पूर्ण वाचता नाही ना, तरी मी वाचायचा प्रयत्न करतो जेवढं जमतंय तेवढं. मी सर्वांच्या हृदयात विराजमान आहे आणि माझ्याकडून पुढचं नाही, चित्राच्या खाली आहे, स्मरण शक्ती आणि बुद्धी. मीच वेदांताचा संकलक आहे आणि मी वेदांचा, पुढे नाही वाचतात, चित्राच्या खाली गेलाय. बरं, कोणाकडे आहे का माताजी? माताजी हा वाचा. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान, विस्मृती होतात. सर्व वेदाद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. आता इकडे आपल्याला कृष्णाने सांगितलंय की आपलं सूक्ष्म शरीराचाही तो पालन करताय का, कारण तो आपल्या हृदयामध्ये स्थित आहे आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळते, स्मृती मिळते, ज्ञान मिळतं. आणि इकडे मत्ता दिलेलं आहे म्हणजे अपोहन. इकडे त्यांनी सांगितलंय की विस्मरण पण जे होतं ते कृष्णापासूनच होतं. म्हणजे कृष्ण आपल्या हृदयात स्थित राहून तो या 3 गोष्टी आपल्याला देतो, स्मृती, विस्मृती आणि ज्ञान. तर हे जे आहे त्यांनी तो आपल्या सूक्ष्म शरीराचं रक्षण करतो. आता इकडे श्रील प्रभुपाद म्हणतात की हा एक रिसर्चचा टॉपिक आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दक्ष प्रजापतीला शंकराने त्यांचा शिरच्छेद केला आणि मग ब्रह्मदेवानी सांगितलं की आता हे यज्ञ तर पूर्ण केलं पाहिजे, म्हणून तू दक्ष प्रजापतीला जीवदान दे. आणि त्यांनी एका बकरीचं शरीर लावलं दक्षावर. मग बकरीचं शरीर लावल्यावर सुद्धा दक्षाला पूर्वस्मृती होती की मी काय पाप केलं, आणि मग तो शंकराची क्षमा मागतो, ते यज्ञ पुरं होतं आणि मग तो काशीला जातो आणि एकसारखा ओम नमः शिवायचा जप करतो. ही स्मृती त्याला कुठून आली? जर ब्रेन आपण म्हणतो तिकडे ही सगळी ऍक्टिव्हिटी असते, आपली इंटेलिजन्स, मेमरी, फॉरगेटफुलनेस. पण इकडे आपल्या शास्त्रामध्ये काय लिहिलंय की कृष्ण म्हणजे जो आपल्या हृदयामध्ये स्थित आहे परमात्मा म्हणून, त्याच्याकडून हे सगळं मिळतं. मग ते बकरीचं शरीर, बकरीचं डोकं असू दे किंवा दुसरं आणि माणसाचंच डोकं असू दे, तो जो परमात्मा बसलेला आहे तो हे सगळं देतो. म्हणून हा एक रिसर्चचा टॉपिक आहे असं श्रील प्रभुपादांनी म्हटलेलं आहे. आता पुढे आपण त्रिश्लोकी भगवद्गीता बघूया. एक मिनिट. हरे कृष्ण. हा, प्राण्यांचे 2 वर्ग आहेत,
अयोग्य आणि अचूक. भौतिक जगात प्रत्येक अस्तित्व अयोग्य आहे आणि आध्यात्मिक जगात प्रत्येक अस्तित्व अचूक असे म्हणतात. तर आता इकडे हे जे आहे खरं म्हणजे ते क्षर पाहिजे आणि अक्षर पाहिजे असं आहे. तर इकडे आता गेल्या श्लोकामध्ये कृष्णाने संबंध सांगितला. आता इकडे या अभ्युदय म्हणजे इकडे कृष्ण आपल्याला काय सांगतोय की सॉरी हा पण संबंधच आहे की तो आपल्याला काय सांगतोय की दोन तऱ्हेची माणसं असतात. ती माणसं एक क्षर आणि एक अक्षर. तर क्षर म्हणजे काय? क्षर म्हणजे आपण जेव्हा आपल्याला एकसारखा कृष्णाचा विसर पडतो त्या लोकांना म्हणतात क्षर आणि ज्यांना कृष्णाचा विसर पडत नाही त्यांना म्हणतात अक्षर. तर आपण या भौतिक जगामध्ये प्रत्येक माणूस असतो तो क्षर असतो आणि आध्यात्मिक जगामध्ये प्रत्येक जो जीवात्मा असतो, प्रत्येक जो कोणी असतो तो अक्षर असतो. म्हणजे तो कृष्णाला कधीही विसरत नाही. आणि कृष्ण सांगतो की या दोघांच्या पलीकडे मी आहे. क्षर आणि अक्षरांच्या पलीकडे मी आहे आणि मी त्या दोघांचा पालन करताय. म्हणजे असं नाही की आध्यात्मिक जगात गेल्यावर आपण मुक्त होतो नाही, तेव्हा सुद्धा कृष्ण आपला पालन करता असतो आणि आता सुद्धा भौतिक जगात तोच आपला पालन करताय. तुम्ही हे 17वा श्लोक चा अनुवाद वाचता का प्रभूजी? हो, तो परत अर्ध्या याच्यात तरी वाचतो मी. हरे कृष्ण. या दोघांशिवाय सर्वात महान जिवंत व्यक्तिमत्व आहे स्वतः भगवान, ज्यांना पुढे त्या चित्राखाली गेले, ज्यांना जगात प्रपंच नाही लक्षात देखभाल करीत आहे. थोडं चित्राच्या खाली गेले. आता कोण वाचेल? या माताजी वाचू 17वा श्लोक ना? वाचा. या दोहों व्यतिरिक्त एक परम पुरुष परमात्मा आहेत जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि तेच त्रिलोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करीत आहेत. आणखी एक माताजी वरचा जो श्लोक होता ना ते चूक अचूक नाहीये, तिथं च्यूत अच्युत आहे. बरोबर आहे. च्यूत अच्युत आहे ते. खरं म्हटलं तर ती चूक अचूकी बरोबर नाही, क्षर आणि अक्षर पाहिजे. पण ठीक आहे, हे आपल्याला समजण्यासाठी हे ठीक आहे. तर इकडे कृष्णाने संबंध सांगितलाय. म्हणजे कृष्ण कोण आहे? तो पालन करताय. कोणाचा पालन करताय? भौतिक जगातल्या सर्व जीवात्म्यांचा आणि आध्यात्मिक जगातल्या सुद्धा सर्व जीवांचा तो पालन करताय. आणि कृष्णाने आतापर्यंत काय सांगितलं आपल्याला की तो सर्व आपलं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर हे आणि आपला आत्मा जो आहे या सर्वांचा तो पालन करताय. म्हणजे इकडे आपल्याला दिसतं की हे सगळे जे आध्यात्मिक जगामध्ये आहेत ते मुक्त आहेत, तरी त्या आत्म्यांचं रक्षण किंवा त्यांचा पालन करता हा कृष्णच आहे. तर याला आपण म्हणतो संबंध. इकडे ही जी लीला आहे ही तुम्हाला माहीतच आहे की कृष्णानी 16,000 ज्या राजकन्या होत्या ज्यांना भौमासुरानी कैद केलं होतं त्यांना सोडवलेलं आहे. ही ती लीला आहे. एक मिनिट, मी हे 18वा वाचते. यस्मात् क्षरम् अतीतोऽहम् अक्षरात् अपि च उत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथित पुरुषोत्तमः. हरे कृष्ण. कारण मी अपूर्ण आणि अचूक या दोन्हींच्या पलीकडे अतींद्रिय आहे आणि मीच श्रेष्ठ आहे, म्हणून मी पुढचं चित्राखाली गेलं आणि
वेदांमध्ये त्या परमपुरुषाच्या स्वरूपात प्रसिद्ध आहे. म्हणजे इकडे कृष्णाने सांगितलंय की मी क्षर आणि अक्षर दोघांच्याही पलीकडे आहे आणि म्हणून त्या अर्थाने कृष्णाला पुरुषोत्तम म्हटलंय. तर दोघांच्याही पलीकडे आहे आणि तो दोघांचाही पालन करता आहे आणि म्हणून वेदांमध्ये परम पुरुष या रूपात तो प्रसिद्ध आहे. इकडे बघितलं तुम्ही सगळे देवदेवता हे पण विष्णूला शरण जात आहेत. सगळ्या लोकांमध्ये सगळीकडे जे मुक्त आहेत ते सुद्धा कृष्णाला शरण जातात. इकडे तुम्ही बघितलं, इकडे शंकर हे माता सतीला कृष्णाची कथा सांगतायत. ब्रह्म आणि इतर देवदेवता हे सर्व ध्यान करतायत विष्णूवर. आता 2च श्लोक राहिले. यो मामेवम् असम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. हरे कृष्ण. जो कोणी मला परम पुरुष म्हणून भगवंत म्हणून जाणतो त्यात शंका न ठेवता तो सर्व गोष्टींचा जाणता समजावा आणि म्हणून हे भरतपुत्र तो पूर्ण भक्तिमय सेवेत रमतो. इकडे आपल्याला काय सांगताय शिल प्रभुपाद की ज्यांना समजतं की जो कोण की कृष्ण हा परम पुरुष आहे, भगवंत आहे, जरा सुद्धा शंका नसते, तो काय करतो, तो पूर्ण भक्तिमय सेवेमध्ये रमतो. म्हणजे ही काय झाली, ही ऍक्टिव्हिटी झाली भक्ताची की तो काय करतो, पूर्ण भक्तीमध्ये लीन असतो, पूर्ण भक्तीमध्ये तो मग्न असतो. तर आता इकडे त्यांनी खूप उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे आता इकडे शंकर भगवान, शंकर आणि सती हे शंकर कृष्णाच्या संकर्षण रूपावर ध्यान करतात. 2 ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या पुराणांमध्ये आहे की काही जण म्हणतात की शंकर रामावर ध्यान करतात, काही ठिकाणी असं लिहिलंय विष्णूच्या संकर्षण रूपावर ते ध्यान करतात. जरा थोडे स्लाइड चेंजेस आहेत. इकडे आपल्याला श्रील प्रभुपाद काय म्हणतात की आपण कॅप्टिवेट झालो पाहिजे की मला कृष्णाकडे जायचंय. जरा 1 मिनिट. की आपण कॅप्टिवेट झालो पाहिजे की मला कृष्णाकडे जायचंय, मला गोलोक वृंदावनात जायचंय. त्यांनी एवढं सुंदर उदाहरण म्हणजे आपल्याला सांगितलंय की तिकडे सूर्याची गरज नाही लागत, चंद्राची नाही लागत, तिकडे प्रकाशच प्रकाश असतो. तरी देखील आपण ते ऐकून आपण कॅप्टिवेट होत नाही. तर आपण का कॅप्टिवेट होत नाही, तर श्रील प्रभुपाद लिहितात की आपलं हृदय कसं असतं, त्या हृदयामध्ये खूप दुर्बलता असते आणि त्या दुर्बलतेमुळे आपण कृष्णाकडे जाऊ शकत नाही. तर दुर्बलता ही कुठली असते, तर एक तर आपल्याला भ्रम असतं की मी हे शरीर आहे, आणि मुख्य दुर्बलता असते की मला या भौतिक जगातून जायचंच नाही, म्हणजे आपली इच्छाच नसते, आपल्याला इकडेच राहायचं असतं. हरे कृष्ण. 10 मिनिटांनी फोन करते म्हणून सांग. हरे कृष्ण. हे वेदशास्त्रातील सर्वात गोपनीय भाग आहे. हे पापरहित आणि ते आता माझ्याद्वारे उघड झाले आहे. ज्याला हे समजेल तो शहाणा होईल आणि त्याच्या प्रयत्नांना पूर्णता कळेल.
हरे कृष्ण. आता इकडे हा शेवटचा जो श्लोक आहे की इकडे कृष्णाने सांगितलंय की हा सर्वात गोपनीय भाग आहे. म्हणजे कृष्ण परत आपल्याला सांगतोय की ही एक सिक्रेट आहे आणि तुम्ही भक्ती सेवेमध्ये लीन व्हा, मग्न व्हा, मग तुम्ही माझ्याकडे नक्कीच येऊ शकाल. तुम्ही इकडे राहू नका, या भौतिक जगात राहू नका. या भौतिक जगामध्ये खूप त्रास आहे. तुम्ही माझ्याकडे या आणि तुम्ही भक्ती करून माझ्याकडे या. म्हणजे आता हा ज्ञान योग आपण करतोय, पण कर्मयोग असू दे, भक्ती योग असू दे, ज्ञान योग असू दे, त्याचं शेवटचं जर म्हणजे आपण सगळे अकाउंट्स लिहितो शेवटी बॅलन्स बघतो ना किती आहे, तर इकडे शेवटी काय आहे की तुम्ही भक्ती करा आणि भक्तीद्वारे तुम्ही माझ्याकडे या. तर आता हे झालेला आहे आपला हा अध्याय. तुम्हाला काही प्रश्न आहेत का? प्रश्न नाही. हरे हरे कृष्ण, हरे माते. प्रश्न नाही, पण एकच विनंती आहे. ह्या ज्या स्लाइड बनवल्या त्याच्यातली जी अक्षर चित्रांच्या पाठीमागे गेलीत ना, ती खाली जरा घेतली तर आम्हाला परत नंतर रेकॉर्डिंग बघताना ते समजेल. कारण आता तुम्ही सांगताय तर आठवतंय, त्यावेळेला आठवेल असं वाटत नाही. हरे कृष्ण. हो, चालेल चालेल. काही प्रश्न आहेत का कोणाला? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूपच छान होता आजचा अध्याय, पुरुषोत्तम योग. आणि तुम्ही कृष्णाला जी सूर्याची उपमा दिली आहे, त्याचप्रमाणे या मोहपाशातून कसं आपल्याला बाहेर येता येईल भक्तीच्या मार्गाने, वेगवेगळ्या प्रकारे जे तुम्ही सांगितलंय ज्या पद्धतीने, खूपच छान, खूप सुंदर. तर आपल्याला बाहेर जायचं आणि कृष्ण किती आपल्यासाठी थांबलेला आहे आणि किती वाट बघतोय आपला. म्हणजे अगदी मनापासून त्याला हवंय की आपण यावं यावं यावं, पण ते आपला चॉईस आहे. आपल्याला जायचंय की नाही त्याला तर आपण हवे आहोत. आणि एक इकडे मुख्य म्हणजे 15.7 मध्ये सांगितलंय की आपण कृष्णाशी एकरूप होऊ शकत नाही. आपली आयडेंटिटी ही ऑलवेज राहते. तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इतर लोक काय सांगतात ना की नाही आपण कृष्णाबरोबर एकरूप होतो, असे होतो, तसं नाही आहे. क्लिअरली हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की आपण ममेवांशो जीवलोको जीवभूत सनातन, म्हणजे आपण अंश असतो आणि सनातन असतो. आपण भगवंताचा आणि कृष्णाला कसं आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे, किंवा हे जे भौतिक हा जो वृक्षाकडे कम्पेअर केलेला आहे त्या वृक्षाला वैराग्याने कापलं पाहिजे. ते कसं वैराग्य पाहिजे? स्मशान वैराग्य नाही, ज्ञानाने वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. कारण ज्ञानाने जेव्हा वैराग्य प्राप्त होतं ते कायमचं राहतं. आणि सर्वांच्या हृदयात पण मीच आहे, अगदी प्राणी मात्रांपासून ते मनुष्यापर्यंत. हे खूप छान समजावून सांगितलं. आता आणि काही आहेत का प्रश्न? नाही, प्रश्न नाही. फक्त एकच, म्हणजे आतापर्यंत कितीतरी वर्ष झाली पण आवाज येतोय का बरोबर? काही खरखर येते. पण जरा डिस्टर्बन्स येतोय पाठी. कुठलं तरी डिस्टर्बन्स. मला पण येतोय. हा बोला, आता येतोय. हा, प्रश्न नाही, पण इतकी वर्ष झाली पण कधी गीता शिकावी असा योग कधी आला नाही. पण 1 महिन्यापूर्वी कसा माहित नाही कुणाकडनं तरी ते व्हॉट्सअपवर फॉरवर्ड झालं, नोंदणी केली आणि शिकायला लागलो. मैदानी ही बहुतेक रचना भगवंताचीच असावी की ज्या कोणाला म्हणजे त्याला ज्याला वाटेल त्याप्रमाणे तो त्याचा प्रवृत्त करतो आणि त्याप्रमाणे तो पुढे मार्ग दाखवतो, असं मला वाटतंय. बरोबर आहे. आता मी तुम्हाला जरा भागवतात वैकुंठाचा एक छान हे दिलेला आहे, म्हणजे त्याचं वर्णन दिलंय. थोडा आवाज जरा येतोय, जरा कुठे कमी करायला सांगा, कारण ऐकू येत नाही बरोबर. तुमच्या बॅकग्राऊंडला खूप आवाज येतोय प्रभूजी. मी म्यूट करू का? नाही तुम्ही
हा आता अनम्यूट करा. आता हा बोला. नाही, बोलायला लागलं की आवाज येतो. म्हणजे माझ्याकडेच आवाज येतो का तुमच्याकडे पण येतो आवाज? माझ्याकडे नाहीये आवाज, तुमच्याकडे आहे. मग मी 1 मिनिट मी जरा बदलतो. आता येतोय का आवाज? नाही मला वाटतं हा. आता आवाज येतोय का पाठीमागे बॅकग्राऊंडला? नाही आता हा, येत नाही. मायक्रोफोन मी बदलला तो. हा नाही, मला तेवढंच सांगायचं होतं की माझ्या मनात आलं की अशी काहीतरी रचना बहुतेक भगवंतच करतो की ज्याच्यामुळे ते आपल्याला प्रवृत्त करतो की हे शिक म्हणून. बहुतेक त्यांचीच रचना असावी. हो नक्कीच. आता वैकुंठातलं मी थोडंसं वर्णन सांगते तुम्हाला. ज्याप्रमाणे आता जर आपल्याला ऑस्ट्रेलियाला जायचं असेल किंवा USA ला जायचं असेल, कॅनडाला, हे असे मोठे मोठे फोटो लावलेले असतात ना, नायगरा फॉल्स, मग स्वित्झर्लंडचे ॲल्प्स, आणि काय कसला बरं ऑस्ट्रेलियाला तो गोल्ड कोस्ट की काय, किंवा कोरल आयलंड, आणि असे लावलेले असतात ना. तर तुम्ही अशी एकसारखी वैकुंठात काय आहे वाचलं पाहिजे आणि इच्छा झाली पाहिजे मला सुद्धा वैकुंठात जायचंय. तर तिकडे दिलंय की वैकुंठामध्ये जे वन असतात त्या वनामध्ये सगळी झाडं कल्पवृक्ष असतात आणि सगळ्या ऋतूंमध्ये ती फुलांनी आणि फळांनी बहरलेली असतात. आणि तेथे विमानाने भ्रमण करणारे नारायणाचे जे पार्षद असतात ते आपल्या स्त्रियांसह कृष्ण लीलांचे गायन करत असतात. त्यावेळी सरोवरात उमललेल्या माधवी वेलीचा जो मकरंद असतो, तर त्याच्या सुगंधाने त्या स्त्रिया आणि त्यांचे नवरे हे दोघंही आकर्षित होतात. आणि तेव्हा ते सुगंधाकडे लक्ष न देता त्या सुगंधाला घेऊन येणारा जो वायू आहे त्या वायूला दोष देतात की आम्ही आता नारायणाच्या सेवेला चाललोय आणि तू का बरं हा सुगंध आणतोयस, आम्हाला तू आकर्षित करून फसवायचा प्रयत्न करतोयस का. आणि मग तिकडे त्यांनी पक्ष्यांचं पण वर्णन केलं. तेथे कोकिळ, सारस, चकवा, चातक, हंस, पोपट, होला पक्षी, मोर, कबूतर हे कलह करत असतात. आणि ज्या वेळी भ्रमराज उच्च स्वरात गुंजारव करत येतो तेव्हा सगळे पक्षी एकदम गप्प होतात, मौन पाळतात. आणि गुंजारव करत असलेला भ्रम चा जो तो जे काय सांगतोय ते अगदी मनापासून ऐकतात. कारण तो जो भ्रमर असतो तो त्यांना हरिकथा सांगत असतो. आणि तिकडे तुळशीचंही छान वर्णन केलंय की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हरीला तुळस खूप आवडते आणि तिचा सुगंध ही अतीव प्रिय असतो. तर कृष्ण किंवा नारायण नेहमी आपलं जे शरीर आहे ते तुळशी पत्रांनी भूषवितात. तर हे पाहून तिकडे जे इतर वृक्ष किंवा इतर फुलं असतात जसे कुंद, मंदार, तिलक किंवा रात्री उमलणारे कमळ किंवा पुन्नाग, बकुळ किंवा पारिजातक ही फुले तुळशीची खूप प्रशंसा करतात. आणि चुकून कुठेही त्यांच्या जवळपास एक तुळशीचं छोटंसं रोप आलं तर ते त्या तुळशीला वाकून वाकून नमस्कार करतात. कारण तू केवढी प्रिय आहेस नारायणाला, तू केवढी प्रिय आहेस कृष्णाला, असं म्हणून ते तुळशीची वारंवार स्तुती करत असतात. आणि तिकडे गोलोक वृंदावनाची वर्णन आहे. इकडे
इकडे कसं आपल्या भौतिक जगामध्ये असतं, जीवो जीवस्य जीवनम, एक जीव दुसऱ्या जीवावर डिपेंडंट असतो भोजनासाठी. पण तिकडे तसं नसतं. तिकडे एक वाघ असतो, एक हरण असतं, ते दोघंही बाजूबाजूला असतात. वाघ सुद्धा दूध पितो आणि हे हरण सुद्धा दूध पितं. तिकडे ते एकमेकांना मारत नाही, म्हणजे वाघ याला मारत नाही हरणाला, आणि खूप आनंद असतो. इकडे कसं असतं, भौतिक जगात नॅचरल एनिमिटी असते. उंदीर, मांजर, स्नेक, मुंगूस, हरण, वाघ, तिकडे कुठेही एनिमिटी नसते आणि सगळे लोक खूप खूप आनंदाने राहत असतात. आणि एक मला तुम्हाला सांगायचं होतं की इकडे कृष्णाने सांगितलंय ना की म्हणजे तो सर्वात सुप्रीम आहे आणि हे इतर सगळे जे आहेत हे माझे अंश आहेत किंवा ते सेपरेटेड आहेत पण ते माझे अंश आहेत. तर यात मला सांगायचंय की कृष्णाचे दोन मुख्यतः दोन अंश असतात. तर एक जे असतात ते त्यांना म्हणतात प्लिनरी एक्सपान्शन किंवा डायरेक्ट एक्सपान्शन, आणि दुसरे जे असतात ते आपण असतो ते सेपरेटेड एक्सपान्शन असतात. तर जे पर्सनल किंवा डायरेक्ट एक्सपान्शन किंवा प्लिनरी एक्सपान्शन असतात ते म्हणजे कसं, जसे आपले केस हे आपले डायरेक्ट एक्सपान्शन झाले किंवा आपलं नख हे डायरेक्ट एक्सपान्शन झालं, आणि ते जे त्याचे कृष्णाचे जे एक्सपान्शन असतात, जे डायरेक्ट एक्सपान्शन किंवा प्लिनरी एक्सपान्शन असतात, ते मला मराठीत माहिती नाहीये त्या शब्दाला काय म्हणायचं. तर हे जे डायरेक्ट एक्सपान्शन असतात ते सुद्धा विष्णू तत्वच असतात. मग ते कोण असतात, प्रभू रामचंद्र, नृसिंह किंवा विष्णू, हे डायरेक्ट एक्सपान्शन असतात. आणि कृष्ण सुप्रीम असल्यामुळे त्याच्याकडे 64 क्वालिटीज असतात, 64 गुण असतात. आणि इतरांकडे राम, विष्णू यांच्याकडे जरा जरा कमी असतात, 2-4 कमी असतात. म्हणजे असं नाहीये की त्यांच्याकडे हे गुण नसतात, जे कृष्णाकडे आहेत ते असतात, पण ते एक्झिबिट होत नाही. ते गुण त्यांच्या लीलांमध्ये ते एक्झिबिट होत नाही, म्हणजे ते दिसत नाहीत किंवा ते नसतात असं नाही, ते गुण त्यांच्यामध्येही असतात. मग आता कृष्णाकडे हे जे 64 गुण असतात, विष्णूकडे 60 असतात, रामाकडे 62.5. तर हे काय आहेत, कृष्णाचे जे 4 गुण त्याच्याकडे असं जे मुख्य आहे ते म्हणजे वेणू माधुर्य, प्रेम माधुर्य, लीला माधुर्य आणि रूप माधुर्य, हे जे 4 गुण आहेत हे कृष्णाकडे. आणि हे जे डायरेक्ट एक्सपान्शन आहेत कृष्णाचे, म्हणजे प्रभू रामचंद्र, विष्णू, यांचं आपण जर म्हणजे जेव्हा आपण त्यांचं करतो म्हणजे ते कृष्णाचंच केल्यासारखं आहे. असं नाही की राम किंवा कृष्ण हे वेगळे आहेत, ते सेमच आहेत, आपण मात्र सेपरेटेड एक्सपान्शन आहोत. आता काही प्रश्न आहेत का तुम्हाला? नाही, प्रश्न नाही. तुम्ही म्हणाल ना प्लॅनरी एक्सपान्शन, त्याचा एखाद्या वेळेस मराठीत असा अनुवाद असेल, प्राकृतिक स्वरूप असेल एखाद्या वेळेस, असा माझा अंदाज आहे, नक्की माहित नाही मला, पण तसं असू शकेल प्लॅनरी एक्सपान्शन. आता तुम्हाला काही क्विज बद्दल आहेत का प्रश्न? प्रश्न नाही, क्विज पहिल्यांदा जेव्हा सुरुवात झाली तर पहिले 1, 2, 3, 4 ची अक्षर जुळणी वगैरे फारच कठीण होती, त्याच्यामुळे आमच्या काही चुका पण झाल्या. पण आता सवयीने त्या मी परत जे चुकलेलं होतं ते 2-3 याच्यात परत करेक्ट करतोय. बाकी एक. आणि कोणाला क्विज लिंक हवी होती ना? हरे कृष्ण माताजी, हरे कृष्ण प्रभूजी, तुम्ही जो तुम्हाला मजकुरामध्ये 1, 2, 3
हा 1, 2, 3 क्विज पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायाच्या क्विज मध्ये ते जरा शब्दांची अक्षरांची गडबड झालेली होती, पण ते हा, हा. हळूहळू मग वाचून होतंय ते. पण ओके, त्याच्यामुळे मग- काही उत्तरं चुकली होती ते मी परत वाचून परत करतोय आता 3-4 याची सुरुवातीची. ओके हा मला म्हणजे एक रिक्वेस्ट होती की तुम्ही फर्दर चॅप्टर्स घ्या, त्याच्यामध्ये पण अशी नाही त्याच्यानंतर नाहीये. साधारणतः मध्ये तिसऱ्या आणि बरोबर. चौथ्या चॅप्टर नंतर त्या चुका नाहीयेत. ओके. हा HTML ते त्यांचं सर्व्हरवर म्हणजे टेक्निकल एरर आहे. तर हा आम्ही सुरुवातीची correct 3-4 करत आहोत. याच्यात. हा तर तुम्हाला इफ इन केस अजून कोण सपोज करत असेल स्क्रीनशॉट कृपया पाठवा, म्हणजे हो त्या हो टेक्निकल टीमला फॉरवर्ड करता येईल आणि म्हणजे नेक्स्ट बॅच येईल ऍटलीस्ट त्यांना हे एरर फेस नाही करावे लागणार. हो, पण पहिल्या 3 याच्यात तर नक्कीच आहेत 100%. ओके ओके ठीक आहे, आम्ही पुन्हा त्याच्यावर रिवर्क हा करतो. जरा Thank प्लीज. बरं, आता मी एंड करू का मीटिंग? श्लोक म्हणते, वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा हरी बोल. आपण सर्वजण एकदा हरे कृष्णाचा मंत्र म्हणूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा हरी बोल. हरी बोल. उद्या आपण भेटूया याच वेळेला.